बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून उमेदवार करुणा मुंडे यांनी निवडणुकीतून माघार न घेण्याचा ठाम निर्णय जाहीर केलाय. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं या निवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही बाब लज्जास्पद असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रात लोकशाही उरली नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. राज्य काही मोजक्या नेत्यांच्या विचारांवर चालवलं जात आहे, हे मी होऊ देणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी सुरुवातीला माघार घेण्याचा विचार केला होता, मात्र नंतर तो निर्णय बदलल्याचं सांगितले. त्यांच्या मते सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका पोस्टमध्ये धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारीबाबत माघारी घेण्याची चर्चा केल्याचं दिसून आले. ही माहिती पाहिल्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला आणि निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूचा मुद्दा देखील उपस्थित केला. अजितदादा यांच्या मृत्यूबाबत FIR दाखल व्हावी ही माझी प्रमुख मागणी आहे. जर ती झाली असती तर मी नक्कीच माघार घेतली असती असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मागणीप्रमाणे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. बारामतीमध्ये दिव्यांग नेत्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय काय मिळणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय हा न्यायासाठी असल्याचं सांगितलंय. दरम्यान सुनीत्रा पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असल्याचं मान्य करतानाच अजित पवार यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावर पुरेसा विचार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हा विषय गंभीर असून यावर सखोल विचार व्हायला हवा असं त्या म्हणाल्या. आपल्या राजकीय प्रेरणेबाबत बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला. अनेक संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी माघार घेतली नाही. त्याच विचारांनी प्रेरित होऊन मी ही निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी सांगितलंय. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपला माइंड वॉश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत आपण माघार घेण्यासाठीच बारामतीत आले होते, मात्र परिस्थिती पाहून निर्णय बदलला असं त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी ठाम शब्दात सांगितले, काँग्रेससारखा पक्ष विकला जाऊ शकतो पण करुणा मुंडे यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी दिलेलं आवाहन स्वीकारून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बारामती पोटनिवडणुकीत आता करुणा मुंडे यांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो तुम्ही ठेवलेला आहे आणि निवडणुकीला आता तुम्ही सामोरे जात आहे. जैसे की आज माघार घेण्याची लास्ट डेट होती आणि मी अपना फॉर्म ठेवलेला आहे. जसे की मी अगोदर पण सांगितला होता की आज तुम्ही बघू शकता की लोकशाही राहिलेली नाही आहे. आज काँग्रेस जैसा राष्ट्रीय पक्ष जे आज आझादीपासून लढत आहे त्यांनी माघार घेतली, तो आज आपल्या महाराष्ट्रासाठी खूप एक लज्जास्पद गोष्ट आहे. ते काँग्रेस सारखे मोठे पक्षांनी माघार घेतली आणि याच्यामध्ये धन्या मुंडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असा विचार करताय की सगळा महाराष्ट्र जे आहे ते आपल्या पद्धतीने चालवणार आहे. तो असं मी होऊ देणार नाही. मी पण माघार घेणार होती की राष्ट्रवादीचे 2-3 लोकांसोबत माझा बोलणं झाला, मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत माझा बोलणं झाला होता काल रात्री आणि मी विचार केला होता की नाही मी माघार घेणार आहे. एक महिलासोबत आपल्याला सहानुभूतीची लाट आहे आणि मी इतकी मोठी पण नाही आहे की मी ताईसमोर लढू. पण मी येताना मी एक पोस्ट बघितली, माझ्या डोक्यात फिरला की ते पोस्टमध्ये काय होता, धन्या मुंडे आणि CM साहेब आपले देवेंद्र भाऊ त्यांचा फोटो होता आणि धन्या मुंडेनी आपले काँग्रेसचे नेता कोण येते हर्षवर्धन सपकाळ साहेबांना कॉल केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तो मी विचार केला, अरे कोणीतरी मर्द असला पाहिजे ना, कोणीतरी असा मर्द असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणीतरी आपले जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि दुसरी एक माझी मागणी होती की मी माघार जरी घेण्यासाठी माझी एक मागणी होती ते माझी पूर्ण नाही झाली. ते माझी मागणी हे होती की जरी अजितदादा का जे FIRच्या आज रोहित दादा आवाज उचलत आहे ते जरी FIR मला दिली माझ्या हातामध्ये तर मी माघार घेते. क्योंकि अजितदादाला न्याय भेटू शकते जरी FIR झाली तर. पण जरी आज आपण ज्या बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकी ज्या व्यक्तीची पोटनिवडणूक आहे, अजितदादांची पोटनिवडणूक आहे आणि जरी आपण त्यांची बारामतीमध्ये
आणि ज्यांची पोटनिवडणूक आहे त्यांचे निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर जरी आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही तो आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये राहण्याचा हक्क नाहीच आहे. आणि आज सगळ्यांपेक्षा महाराष्ट्राचा मोठा मुद्दा कोणता आहे तो आज अजितदादाचं जे निधन कसं झालेलं आहे या गोष्टीवरती जे आज रोहितदादा मागणी करत आहे त्याच्या FIR झाली पाहिजे आणि ते माझी मागणी होती. ते पूर्ण नाही झाली तो मी आपला फॉर्म ठेवलेला आहे आणि याच्या पुढे पण मी इलेक्शन पूर्ण लढणार आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न पण मी करणार आहे. फक्त एक मुद्दा नाही आहे. आज खरोखर आपली सुनेत्रा वहिनी सोबत सहानुभूतीची लाट आहे पण आम्हाला आमच्या समोर एक और लक्ष आहे. अजितदादाला पण आम्हाला न्याय द्यायचा आहे ज्याची मागणी आपली सुनेत्रा वहिनी किंवा त्यांचे मुलगे करत नाही. तो या गोष्टीवरती पण सगळे विचार करून मी आपला फॉर्म ठेवलेला आहे आणि मी लढणार आहे. काय नाही आहे. मी आहे ना, माझा पक्ष स्वराज्य शक्तीचे नाही राष्ट्रीय पक्ष आहे. तो मी एकटी आहे आणि याच्यासाठी मी त्या दिवशी पण सांगितला होता की मी त्याच्यासाठी फॉर्म टाकलेला आहे. चालेल मला जरी माझे जे उमेदवार ते आहे आमचे जे कार्यकर्ते आहे त्यांच्या जर भले आम्हाला मतदान पडेल 50 मतदान पडू द्या पण जे आपले महापुरुष झालेले आहे त्यांचे विचार आम्ही घेऊन चालणार आहे आणि जे आहे आम्ही लढणार आहे. आणि आज अजितदादाची बारामतीमध्ये मी हेच मुद्दा घेऊन चालणार आहे की जोपर्यंत आज अजितदादाला आज बारामतीमध्ये न्याय भेटू शकत नाही तो माझ्यासारखी महिलांना काय न्याय भेटणार आणि कोणाला न्याय भेटणार नाही. और जरी हे मोठे सत्ताधारी लोक न्याय देऊ शकत नाही तो हे लोकांना सत्तामध्ये बसण्याचा हक्क नाहीच आहे. ताई तुम्ही जसं पाहायला गेलं तर बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातो तसं बारामती देखील पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. तर मुंडे पहिल्यांदा बारामतीमध्ये येऊन पवारांना आव्हान देतात. कसं निवडणुकीला सामोरे जाणार? असू द्या ना, काय लढने का मजा तो वही आता है जहाँ लढने वाला मजबूत हो. और राजकारण मध्ये माझे जे आयडियल आहे ते कोण आहे? शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजे माझे आयडियल आहे. ज्यांना किती मोठी ऑफर आली होती पण माघार घेतली नाही. तेच विचार घेऊन मी छत्रपती शिवाजी महाराज नसून त्यांनी मी आयडियल मानलेला आहे आपला. क्योंकि त्यांचे जखमावर नमक छिडकला काय ऑफर नाही होती त्यांना पण त्यांनी माघार घेतली नाही. तसंच त्यांच्या शंभूराजेच्या विचारवर चलणारी मी आहे. तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादीच्या 2-3 नेत्यांनी तुमची संपर्क केला. कोण नेते होते ते आणि काय बोलणं झालं होतं? आहे खूप चांगले आहे आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि मी त्यांचं कौतुक पण करते. पूर्ण त्यांनी माझा माइंड जे आहे पूर्ण ते केला होता वॉश की मी आज बारामतीमध्ये फक्त याच्यासाठी आली होती माघार घेण्यासाठीही मी आली होती. पण मी ते पोस्ट बघितली ना की महाराष्ट्र जे आहे फक्त त्या देवाभाऊ आणि धन्या मुंडे चालवणार आहे का? फक्त ते पोस्ट आहे ना की धन्या मुंडेनी आपले काँग्रेसचे नेता कोण आहे हर्षवर्धन सपकाळ सोबत बोलणं केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तो एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जनताला मी एकच बोलते, हे मोठे राजकारणी लोक आज काँग्रेस सारखा पक्ष विकू शकता पण करुणा मुंडेला खरेदी करण्याची कोणतीही लायकी नाही. धनंजय मुंडेंनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? संपर्क त्यांनी केला होता. त्यांच्या आव्हानातून तर मी इकडे आलेली आहे ना लढण्यासाठी, नाही तर मी आली पण नाही होती. क्योंकि त्यांनी मला मी त्या दिवशी सांगितलं की धन्या मुंडेंनी मला आवाहन केला होता, अरे तुझी काय लायकी नाहीये, तू काय करणार, तू जरी उभे राहिली तू तिकडे फॉर्म टाक, काय करायचंय तुला कर तू आणि मी बघतोय तू कसं जिंकते. अरे चालेल, मी तो हारली तरी पण मी जिंकल्यासारखीही असणार आहे. क्योंकि मी एक रणरागिणी आणि मी लढते आणि मी वाईट गोष्टीसाठी लढते. आणि आता पण मी सांगितलं, जरी दादाची FIR माझ्या हातात लागली होती, आज कालपासून मला हातात लागली होती दादांची FIR, तो मी आज माघार घेतली आहे. धन्यवाद.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.